नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन 97 या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला मेथीची सुकी भाजी बनवून कशी बनवायची ते सांगणार आहे. तर मी इथे 2 जुड्या मेथीची ताजी भाजी घेतलेली आहे आणि पान करून अशा प्रकारे निसून घेतलेली आहे चांगली. थोडेसे शेंडे काढायचे. खूप छान लागते ही भाजी. त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे मी मुगाची डाळ पाण्यामध्ये 5 ते 6 मिनिट भिजत ठेवणार आहे. त्यानंतर आपण ही भाजी कट करून घेणार आहोत. निसून घेतलेली मेथीची भाजी कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे डाळ टाकून जर भाजी बनवली तर ती खायला खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर तर एकच नंबर लागते. होऊ शकतं जास्त बारीक ही कट करायची नाही आहे. एकदम अशी थोडीच कट करायची आहे. थोडेसे त्याला देठ राहिले तरी पण चालतील. अशा प्रकारे भाजी कट करून घ्यायची आहे. मेथीची भाजी शरीरासाठी खूप पौष्टिक असते आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी खाल्लेली कधीही चांगलीच असते. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही मेथीची भाजी एकदा अवश्य करून पहा. आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारे पूर्ण भाजी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत. थोडासा त्यामध्ये लसूण टाकायचा आहे. मी इथे थोडीशी लसणाची पात टाकणार आहे. त्यामुळे आपल्या भाजीला एकदम छान असा फ्लेवर आणि एकदम छान अशी टेस्ट येते. त्यानंतर मूठभर इथे शेंगदाणे टाकलेले आहेत. कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि जाडसर अशी पूड करून घ्यायची आहे मिक्सरमधून, पाहू शकता. त्यानंतर कढई तापलेली आहे. त्यामध्ये थोडीशी लसणाची पात कट करून टाकायची आहे. थोडीशी लसणाची पात परतली की नंतर त्यामध्ये आपण पूर्ण भाजी कट केलेली मेथीची भाजी टाकून देणार आहोत. आता पूर्ण मेथीची भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुम्ही लसणाच्या पातीऐवजी लसूण कट करूनही टाकू शकता. पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण भाजी आता तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. आता पूर्ण भाजी यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता परतून घ्यायची आहे. ही भाजी खालीवर करून परतून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे. पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि त्यानंतर आपण त्यामध्ये भिजलेली जी डाळ आहे 5-6 मिनिट ती टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर मुगाची डाळ नसेल तर तुम्ही त्यामध्ये तुरीची डाळही टाकू शकता किंवा मसूरचीही टाकू शकता. पण मला मुगाची डाळ आवडते त्यामुळे मी मुगाची टाकत आहे. आता आपली डाळ आपण भिजलेली 5-6 मिनिटं भिजलेली जी डाळ आहे ती आपण आता भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि पूर्ण ही डाळ भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये मिरची, तसेच आपण लसूण पात आणि शेंगदाणे जे जाडसर करून घेतले होते मिक्सरमधून तेही आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि यामध्ये पाणी अजिबात टाकायची गरज नाही, कारण भाजीला मनानेच पाणी सुटते, त्यामुळे पाण्याची बिलकुल गरज नाही आहे. पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण आता यामध्ये शेंगदाणे, मिरची ते पूर्ण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आता आपण याला 7 ते 8 मिनिट कमी गॅसवर शिजू द्यायची आहे भाजी. पाहू शकता भाजीला त्याच्या मनानेच पाणी सुटलेलं आहे. आपण यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाही. आणि अशा प्रकारे भाजी तुम्ही अवश्य करून पहा आणि कशी झाली ती मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि मी बनवलेली ही मेथीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला जर भाजी आवडली तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू शकता किती छान आता आपली भाजी
दिसत आहे. आता पूर्ण भाजी अशाच प्रकारे मिक्स करून आता आपण यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट कमी गॅसवर भाजी शिजू द्यायची आहे आणि 7 ते 8 मिनिटानंतर अशी काढून घ्यायची आहे. पाहू शकता बाजरीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते.